नावाप्रमाणेच तो मोठा आहे, तसंच आकारानेही मोठा आहे. त्यामुळं प्रभाव पाडणारा ग्रह आहे. वाईटाचं चांगलं करणारा असा शुभग्रह आहे आणि पत्रिकेतील कुयोगांचं अंतर्गत निवारण करणारा ग्रह आहे. विद्येचा कारक ग्रह आहे, त्यामुळं सर्व प्रकारचं शिक्षण हे त्याच्या कारकत्वात येतं. तो उत्तम विद्यार्थी आहे आणि तसंच तो उत्तम शिक्षकही आहे. मग बघूया तो काय म्हणतो ते. नमस्कार, मी देवगुरु बृहस्पती. मला इंग्रजीमध्ये ज्युपिटर म्हणतात. मी नैसर्गिक शुभग्रह आहे. माझा रंग हा सोन्यासारखा पिवळा असून मी शुभ प्रभाव पाडणारा ग्रह आहे आणि म्हणूनच पत्रिकेतील कुयोगांचं अंतर्गत निवारण मी करतो. माझ्याकडं अफाट बुद्धिमत्ता आहे. वाचन, मनन, लेखन आणि सखोल अभ्यास हे करायला मला आवडतं. उच्च शिक्षणासाठी जे डेडिकेशन लागतं ते माझ्यामध्ये आहे. मी अत्यंत नम्र आहे आणि मला माझ्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करायला अजिबात आवडत नाही. मी विचारी आहे. माझ्याकडे उत्तम निर्णय क्षमता आहे. मी न्यायाचा कारक ग्रह आहे. मी उत्तम सल्लागार होऊ शकतो. अध्यात्म आणि धर्म या दोन्ही गोष्टींचं कारकत्व माझ्याकडं आहे. आध्यात्मिक प्रगती, धार्मिकता, नीतिमत्ता या सर्व गोष्टी माझ्याच कारकत्वात येतात. सर्व पुराणशास्त्रे ही माझ्या कारकत्वात येत असल्यामुळं ज्योतिषशास्त्र हे सुद्धा माझ्याच कारकत्वात येते. ज्योतिषशास्त्रानुसार माझ्या 2 राशी आहेत, धनुरास आणि मीन रास. धनुरास ही बेधडक कर्तृत्ववान अशी रास आहे, तर मीन रास ही शांत, निर्मळ आणि अध्यात्माकडे झुकणारी रास आहे. संत संप्रदाय, शिक्षण संस्था, सेवाभावी संस्था या माझ्या कारकत्वात येतात. त्यामुळंच अशा संस्था स्थापन करणाऱ्या लोकांच्या पत्रिका ह्या गुरुप्रधान असतात. डॉक्टर हेडगेवार, कोळवलकर गुरुजी यांसारखे लोक याचं उत्तम उदाहरण आहेत. ऐहिक गोष्टींमध्ये मी रमत नाही. मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये इंटरेस्टच नसतो. तरीही ऐहिक सुख म्हणजे आर्थिक स्थिती, विवाहयोग हे पत्रिकेतील माझ्या स्थितीवरच अवलंबून असतात. तसंच सर्व प्रकारचे मान सन्मान, अवॉर्ड्स, बक्षिसं या गोष्टीसुद्धा माझ्या अंडरच येतात. मला संततीचा कारक ग्रह म्हटलेलं आहे. त्यामुळंच संतती योग, संतती सुख, कन्या संतती की पुत्र संतती या सर्व गोष्टी पत्रिकेतील माझ्या स्थितीवरून ठरवतात. प्रत्येक ग्रहाचा शरीराच्या कोणत्या तरी भागावर अंमल असतो. तसा माझा अंमल हा पोटावर, पचनक्रिया, लहान आणि मोठी आतडी, स्वादुपिंड, यकृत, रक्ताभिसरण क्रिया तसंच शरीरातील सर्व पोषक द्रव्यांवर आहे आणि म्हणूनच माझा अंमल मेदावर सुद्धा आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड गोष्टींवर माझा अंमल दिसतो. त्यामुळंच डायबेटीस हा माझ्या अंमलात येतो. खाण्यापिण्याची आवड ही देखील मीच ठरवतो बरं का. त्यामुळं गुरुप्रधान व्यक्ती ह्या थोड्या स्थूलत्वाकडे झुकणाऱ्या असतात. ज्याला बोलीभाषेत आडवा बांधा म्हणतो ना, तशा स्वरूपाच्या असतात. मी सर्व प्रकारच्या वृद्धीचा कारक आहे. यामध्ये आर्थिक, आध्यात्मिक, नैतिक याचबरोबर आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे पेशींची वृद्धी, जो सध्या फारच महत्त्वाचा विषय आहे. कारण पेशींची वाढ अयोग्य झाली तर त्याचा कर्करोगाशी संबंध आहे. माझं वर्णन करायचं झालं तर साधारण 40शीतील व्यक्तीप्रमाणे प्रौढ वयाचा, गोरा, तेजस्वी, उंच कपाळ असा चेहरा असतो. थोडासा स्थूल आहे, शांत, विचारी आणि चेहऱ्यावर बौद्धिक तेज आहे. पत्रिकेचा दर्जा हा पत्रिकेतील माझ्या स्थितीवरून ठरत असतो. पत्रिकेमध्ये माझं सगळ्यात आवडतं स्थान म्हणजे नवम स्थान म्हणजेच भाग्यस्थान. पत्रिकेमध्ये मी शुभस्थितीत असेन तर उत्तम व्यक्तिमत्व देतो. व्यक्तीला उदार, धार्मिक, ज्ञानी, नीतिमान बनवतो. शिक्षक, धर्मगुरू,
तत्ववेत्ता, सल्लागार, लेखक, ज्योतिषी, आयुर्वेदाचार्य तसंच कोणत्याही संस्थेचे संस्थापक अशा प्रकारचं करिअर होताना दिसतं. आर्थिक स्थिती उत्तम राहते, कारण योग्य वेळी योग्य कारणासाठी योग्य ठिकाणहून पैसा उभा राहतो. पैशाविना कोणतंही कार्य अडून राहत नाही. मी उत्तम संतती सुख देतो. आपल्यासोबत आपल्या बरोबरीच्यांना पुढं घेऊन जाणारा असा मी ग्रह आहे. आपल्याबरोबर दुसराही समाधानी आहे का याची काळजी करतो. ऐन थंडीच्या दिवसात पांघरूण घेऊन गुरफटून झोपण्यापेक्षा बाहेरच्या थंडीत कुडकुडणाऱ्या माणसाला मदत करण्याची माझी इच्छा असते. परंतु पत्रिकेत मी अशुभ स्थितीत असेन तर मात्र वरील सर्व चांगल्या गोष्टींमध्ये अडथळे निर्माण होणे किंवा खोटा अहंकार, काही वेळेला गैरवर्तन करणारे शिक्षक, तसेच भोंदू साधू, संततीविषयकची चिंता, आर्थिक नुकसान आणि आजारपण या गोष्टी घडताना दिसतात. माझं बळ वाढवण्यासाठी तुम्ही गुरु उपासना, झाडांची, विशेषतः वड, पिंपळ यासारख्या झाडांची लागवड करू शकता. तसंच अन्नदानही करू शकता. माझं रत्न पुष्कराज हे देखील योग्य सल्ला घेऊन तुम्ही परिधान करू शकता. माझी उच्च रास कर्क आहे आणि नीच रास ही मकर आहे. आणि हो, गुरुवार हा माझा वार आहे. बरं का मंडळी, आकाशात मी अगदी सहज तुमच्या डोळ्यांना दिसू शकतो. पृथ्वीपेक्षा साधारण 11 पट मोठा आहे मी पूर्णपणे हायड्रोजन आणि हेलियम या वायूंनी बनलेला आहे. आणि उपग्रह विचाराल तर मला 90 पेक्षाही जास्त चंद्र आहेत बरं का. चला तर मग शोधा मला आकाशात. भेटू लवकरच. धन्यवाद. सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.